डॉक्टर सुहानी, कमाल वाटते मला तुमची. इतकी वर्ष काम करताय तुम्ही. पोलिसांना न कळवताच तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली. या तुम्ही खूप मोठी चूक केली असं नाही वाटत तुम्हाला? डॉक्टर सुहानी, तुम्हाला इन्चार्ज काय केलं? तुम्ही अतिउत्साहाच्या भरात किती मोठी चूक केली आहे. केवळ तुमच्यामुळे लोक आधार हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे लक्षात आहे का तुमच्या? सर, आय कॅन अंडरस्टँड. पण आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा यातनं. तुम्ही सिनियर आहात, तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त आहे. आता मला का सांगताय? इन्चार्ज होण्याची हौस तुमची होती ना, मग तुम्हीच करायला हवं होतं सगळं. सर प्लीज कोऑपरेट. नाही, मला नाही जमणार. हा सगळा घोळ तुम्हीच घातलाय, तेव्हा तुम्हीच निस्तरा सगळं. काही काळजी करू नका ताई, लवकर बरं वाटेल तुम्हाला. काय आजी, कसं वाटतंय आता? आज खूप बरं वाटते. आणि गोळ्या घेतल्या ना? नाही घेतल्या. सिस्टर, गोळ्या आणा. पण तू काय खाल्लंस का नाही पोरी? नाही, ये नाही मी आणा. असं सावकाश. असं करून कसं चालेल? 2 घास वेळेवर खाऊन घ्या. हो आजी, घेते थोड्या वेळाने. पण तुम्ही गोळ्या घ्यायला विसरू नका बरं. नाही घेते. खरं सांगू पोरी, त्या कडू गोळ्या नाही घेऊशा वाटत बघ. आजी, तुम्हाला परत नीट चालायचे की नाही? मग गोळ्या घ्यायच्या न विसरता. बरं. आदिती, खाऊन घे. अरे काय आहे हे? अगं, असं काय करतेस? तू सकाळपासून काय खाल्लं नाहीयेस. चल, वडापाव खाऊन घे पटकन. हो खाते मी, पण आधी काम पूर्ण करून घेते. असं नका करूच पोरी. सकाळ धरणं आमच्यासाठी राखताय बघ तुम्ही. 2 घास वेळेवर खाऊन घे, माझ्या जीवाला बरं वाटेल बघ. बरं, वॉशअप करावं लागेल. अरे त्याला काय होतंय? तू भरव रे तिला. मी? हा, त्यात काय झालं? भरव तिला. आता कसं तुमचा जोडा बाकी झाड दिसतोय. हा, नाही आजी, अहो असं काही नाहीये. हा फक्त मित्र आहे माझा. सर, डॉक्टर सुहानींना हॉस्पिटलच्या इन्चार्ज म्हणून त्या क्षणी जे वाटलं ते त्यांनी केलं. मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे. डॉक्टर वरुण, यात तुम्ही न बोललेलं बरं. तुमचं जेवढं वय आहे ना, तेवढा माझा एक्सपिरियन्स आहे. सो बी क्वाइट. सर, या हॉस्पिटलची इन्चार्ज मी आहे. सो माझी ऑर्डर आहे की हे काम तुम्हालाच पूर्ण करायचंय. डॉक्टर सुहानी, तुम्ही जरा वॉर्डमध्ये येता का? काही पेशंटना तुमच्याशी बोलायचंय, डिस्चार्ज बद्दल. आलेच. सर प्लीज कामाला सुरुवात करा. सर, डॉक्टर सुहानींनी सांगितलेलं काम प्लीज करा. मी फाईल घ्यायला येतो. मला कामाला लावता काय? आता बघाच तुम्हाला कसं अडकवतो. ते ही गाडी बघा.
अगदी तुमच्या नावाला हुद्द्याला शोभेल अशी गाडी आहे. अख्ख्या जगात हिचीच चर्चा सुरू आहे. आणि तुम्हाला सांगतो मॅडम, भारतात ही गाडी आलेलीच नाहीये. एकदम टॉपचं मॉडेल, इम्पोर्टेड. मग ही गाडी आमच्या नावावर करा. जशी तुमची इच्छा मॅडम. मॅडम तेवढं जरा केसचं बघा. घाटात बसला अपघात झाला म्हणून माझ्यावर कंपनीवर केस नाही ना होणार. अजिबात काळजी करू नका. अहो, तुम्ही आमची एवढी काळजी घेताय, मग आम्ही तुमची काळजी नाही घेणार. तुमचं काम झालं समजा. धन्यवाद मॅडम. मॅडम 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 हा, आज चक्क न बोलावता चालात. म्हणजे लई महत्वाचं काम दिसतंय जोशी. हो ना मॅडम. बोला, काय झालं? मॅडम इतकी वर्ष मी प्रॅक्टिस करतोय, पण ही कालची पोरं मला डॉक्टरी शिकवायला लागली. आणि ही डॉक्टर सुहानी तिथं डोक्याला ताप होऊन बसली. काय केलं तिनं? मॅडम डॉक्टर मेश्राम इथे नाही आहेत, तर त्यांनी डॉक्टर सुहानीला हॉस्पिटलचं इन्चार्ज केलंय. आता तुम्हीच सांगा मॅडम, डॉक्टर मेश्राम, डॉक्टर चौधरी इथे अनुपस्थित असताना एक सिनियर डॉक्टर म्हणून मी इकडचा इन्चार्ज असायला हवा ना. मॅडम तुम्हाला सांगतो, ही डॉक्टर सुहानी काडीचंही काम करत नाही, उलट मलाच कामाला लावते, सर्वांसमक्ष माझा अपमान करते. नाही मॅडम, या सगळ्या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. हो. गाढवा पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, अशी गत झाली बघा तुमची. मॅडम माफ करा, मी काही समजलो नाही. समजणार बी नाही. एवढा मोठा अपघात झाला, इतके जण जखमी झाले. हो ना, तिथे सुद्धा मी यायच्या आधी या लोकांनी ट्रीटमेंट सुरू केली. आता तुम्ही सांगा मॅडम, म्हणजे तुम्हालाही कल्पना असेल की ऍक्सिडेंट केसमध्ये पहिली नोट ही पोलिसांना द्यायची असते, ती पाठवली नाही हिने. हे असं बेजबाबदार वागणं शोभतं का इन्चार्जला? तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे जोशी. कायदेशीर गोष्टींची पूर्तता न करता उपचार सुरू केले. आता पोलीस केस झाली तर जबाबदार कोण? इन्चार्ज. डॉक्टर सुहानी, यात मायनर इंजुरीज असलेल्या पेशंटची पण लिस्ट आहे. आपण यांना डिस्चार्ज देऊ शकतो. ओके, दे मी चेक करते. इथे हॉस्पिटल इन्चार्ज कोण आहे? नमस्कार सर, मी डॉक्टर सुहानी गायकवाड, सध्या या हॉस्पिटलचे इन्चार्ज आहे. घाटात जो ऍक्सिडेंट झाला त्यातल्या जखमींना इथेच ऍडमिट केलंय ना? मी त्याच केस संदर्भात आलोय. हो, ही फाईल रेडी आहे. एकूण किती जण ऍडमिट आहेत आणि साधारण काय परिस्थिती आहे? टोटल 30 पेशंट आहेत आणि ड्रायव्हर बाजूच्या वॉर्डमध्ये आहे. डेथ किती झालेत? सर, एक पण डेथ नाही झाली. आणि सिरियस पेशंट किती आहेत? सर, 4 जण गंभीर आहेत, पण आता स्टेबल आहेत. डॉक्टर, या फाईलमध्ये एक महत्वाचं डॉक्युमेंट नाहीये. ही ऍक्सिडेंट केस असल्यामुळे काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तुम्ही ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी पोलिसांना या केसच्या संदर्भातला महत्वाचा रिपोर्ट पाठवायला पाहिजे होता. ते खूप गरजेचं होतं, पण तुम्ही पोलिसांनाही कळवलं नाही आणि या फाईलमध्ये तो रिपोर्टही नाही. कसं शक्य आहे? डॉक्टर जोशींनी ही फाईल स्वतः तयार केली आहे. घ्या, तुम्ही स्वतः चेक करा. यामध्ये तो रिपोर्ट नाहीये.
डॉक्टर, ऍक्सिडेंट केसमध्ये सगळ्यात आधी पोलिसांना रिपोर्ट करावं लागतं आणि ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली. मॅडम, लोक आधार हॉस्पिटलवर आता आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. डॉक्टर सुहानी, देशमुख मॅडम येत आहेत. नमस्कार बंधू भगिनींनो. आम्ही शिरूर मतदारसंघाच्या आमदार उज्ज्वला साहेबराव देशमुख मॅडम. घाटात तुमची बस उलटल्याचं कळलं ना आमच्या काळजात सर्र झालं बघा. आम्ही देवी आईला लगेच साकडं घातलं. म्हणलं कोणाला बी काही होऊ देऊ नको. आणि देवी आईच्या कृपेने तुम्ही समदे कसे धडधाकट आहात बघा. आणि कसं आहे बघा, हे हॉस्पिटल आमचं, ही प्रॉपर्टी आमची, पॉवर आमची, सत्ता बी आमचीच. त्यामुळे तुम्ही समजे आमचे पाहुणे आहात. आणि काय ते म्हणतात ना, अतिथी देवो भव, त्यामुळे खास तुमच्या पाहुणचारासाठी आज आम्ही इथं आलोय बघा. घोलक. जी मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. कसला? तुमच्या हॉस्पिटलने या केसच्या संदर्भातल्या काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत. नेमकी काय अडचण झाली? मॅडम, बसने ज्या कंटेनरला ठोकलं त्या कंटेनरवाल्या कंपनीला केस करायचे आणि तुमच्या हॉस्पिटलने या केसच्या संदर्भातले रिपोर्ट आम्हाला न देताच ट्रीटमेंट सुरू केली. हे सरळ सरळ कायद्याचं उल्लंघन आहे. मॅडम, तुमच्या हॉस्पिटलवर आता आम्हाला कायदेशीर कारवाई करावीच लागेल. डॉक्टर मेश्राम कुठे आहेत? मेश्राम सर बाहेर गावी गेलेत. ते नसेपर्यंत त्यांनी या हॉस्पिटलचा इन्चार्ज मला केलाय. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते खरं आहे का? पोलिसांना का नाही कळवलं? हो, नाही म्हणजे सर खूप पॅनिक सिच्युएशन होती. आम्हाला लगेचच ट्रीटमेंट सुरू करावी लागली. पण डॉक्टर जोशींना मी फाईल बनवायला सांगितली आहे. काय बोलताय तुम्ही? मला तुम्ही असं काही काम सांगितलंच नव्हतं. सर काय बोलताय तुम्ही? अरे असं काय बोलतो म्हणजे? तुम्ही असं काम कधी मला सांगितलंच नाही. डॉक्टर जोशी. आणि हे बघा, तुम्ही इन्चार्ज आहात ना, मग ही जबाबदारी तुमचीच होती. डॉक्टर जोशी. प्लीज डॉक्टर सुहानी, तुम्ही जबाबदारी झटकू नका. चूक मान्य करा. सर, त्यांची काय चूक आहे? पण त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला. तुम्हाला मध्ये बोलायची काही गरज नाहीये. इथे आमचं नाव पणाला लागलंय. मॅडम, पण आम्ही खरंच. या डॉक्टरबाईंना न स्वतःची जबाबदारी झटकण्याची सवयच आहे. म्हणून म्हणत होतो स्वतःची पायरी ओळखून राहा. पण नाही, हाऊसच भारी. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. इन्स्पेक्टर साहेब, बघा आता काय करायचं ते. नाही म्हणजे तुमच्या कायद्यात जे काय बसत असेल ना त्याप्रमाणे बघा तुम्ही काय करायचं ते. कायद्याला लई मानतो बघा आम्ही. डॉक्टर,
बसचा ड्रायव्हर पळून गेलाय. काय? सॉरी मॅडम, पण हा बेजबाबदारपणा आहे हॉस्पिटलचा. पोलिसांना आधी कळवलं असतं तर ही वेळ आलीच नसती ना. त्या केसमध्ये आमच्यासाठी तो ड्रायव्हर म्हणजे एक महत्वाचा दुवा होता, आणि आता तोच पळून गेला म्हटल्यावर. सॉरी मॅडम, आम्हाला हॉस्पिटलवर ऍक्शन घ्यावीच लागेल. या अशा बेजबाबदार वागण्यामुळे फक्त आमचंच नाही, हॉस्पिटलचे नुकसान होते आणि हे आम्ही खपवून घेणार नाही. याला जबाबदार कोण? सध्या या हॉस्पिटलची इन्चार्ज मी आहे, त्यामुळे सगळ्याची जबाबदारी मी घेते. तुम्हाला जी काही ऍक्शन घ्यायची आहे ती माझ्यावर घ्या. इन्स्पेक्टर साहेब, कायद्याने तुम्हाला यांच्यावर जी काही कारवाई करायची असेल ती तुम्ही कराच, पण या हॉस्पिटलच्या मुख्य ट्रस्टी म्हणून आम्ही बी या बेजबाबदार डॉक्टरीन बाईंवर कारवाई करणारच. चला मॅडम, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. चला. थांब पोरी. आमदारीनबाई, अहो काय करतायच तुम्ही? अहो ही पोर नसती तर आमचा जीव वाचला असता का? आणि तुम्ही हिला चुकीचं ठरवून दोषी ठरवताय. अहो ही सगळी पोरं काही खाता न पिता आमच्या मागे धावत होती, आमची काळजी घेत होती. खरं सांगू तुम्हाला, अहो आमच्या घरी बी आमची एवढी काळजी घेत आहे कोणी. इथं समधी काळजी घेत आहेत हो ही पोरं. आमदार बाई, ही बघा माझी पोरगी. हिला लई लागले होते, पण यांनी तिच्यावर लगेच उपचार केले आणि काही होऊ दिलं नाही. हो हो, यांनीच आमचा जीव वाचवला. आमदारीनबाई, अहो नशीबवान हात बघा तुम्ही, तुमच्या हॉस्पिटलला एवढे गुणी डॉक्टर मिळाले. कसं आहे ना आजीबाई, अहो तुमच्यावर उपचार करणं हे तर डॉक्टरांचं कर्तव्यच आहे, पण म्हणून त्यांच्या चुकांवर पांघरुंट नाही ना घालू शकत आम्ही. हं? अव बाई, पर जीवाचं काही मोल असतं का नाही? हा, आता हे तुमचे पोलीस सांगतात त्या परमाने हे डॉक्टर लोक कागदपत्र करत बसले असते तर आमचा जीव वाचला असता का? हा, सांगा की. आमदार मॅडम, तुम्हीच म्हणाला होता ना आम्ही तुमचे पाहुणे आहोत. आम्ही तुम्हाला विनंती करतो, यांच्यावर कुठलीही कारवाई करू नका. त्या कुठेही चुकले नाहीत. आता तुम्ही सगळेच म्हणताय तर नाही करणार कारवाई आम्ही. इन्स्पेक्टर साहेब, अहो ऐकताय ना? अहो कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत बसलो असतो तर जीव गेले असते लोकांचे. त्यामुळे आम्ही कारवाई करणार नाही. ठीक आहे मॅडम, मी सगळ्यांच्याच मताचा आदर करतो. मॅडम, कारवाई होणार नाही. चल येतो मी.
पुन्हा एकदा तोंडावर पडलो आम्ही. पण आता बास झालं. साम दाम दंड भेद करू, पण या चौघांना मोडून काढणार म्हणजे काढणार.